भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या माध्यमातून होत असलेल्या या आंदोलनामध्ये सामील सर्वच बंधू आणि भगिनी, आज आपण सगळ्यांचेच आता या ठिकाणी निषेध व्यक्त करताना आपण ऐकलेला आहे आणि एक काळा दिवस म्हणून कालचा लातूर आठवण ठेवेल अशा पद्धतीचं कृत्य काँग्रेस पक्षानं केलेलं आहे. बघा, मी ते 28 विषय काल विषय पत्रिकेवरती वाचत असताना 110 कोटीचा भांडवली गुंतवणूक, गंजगोलाई शॉपिंग कॉम्प्लेक्स, विवेकानंद चौक पाण्याची टाकी, अण्णाभाऊ साठेंच्या तिथं पार्किंग आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स, भाजी मार्केट आणि नाट्यगृह विकास कामांसाठी कर्ज आणि बॉन्ड, शहर विकास आराखडा, पे अँड पार्क व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची प्रयोगशाळा, अग्निशमन केंद्राचे बांधकाम, व्यावसायिकांना प्रमाणपत्र अग्निसुरक्षेचं, महापौरांचं निवासस्थान, अतिक्रमणाचं नियमितीकरण, मनपा शाळेचं आधुनिकीकरण, आरोग्य विभागासाठी उपकरणे, 75 फुटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व उद्यानासाठी अभ्यास दौरा, कुठं? चंदीगड. बाबासाहेब परांजपेचा मार्ग रुंदीकरण, लहुजी वस्ताद साळवेंचा आश्रारूढ पुतळा, शहराच्या हद्दीवर स्वागत फलक, स्मशानभूमी, दफनभूमी, पाणी पुरवठा विभागाची गावं, अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना, पदाधिकाऱ्यांचा भत्ता, चंदीगड इतर शहरांचा पुन्हा अभ्यास दौरा, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं स्मारक, शहरात बस सेवा आणि शेवटचा विषय होता होर्डिंग आणि बॅनर. आता ह्याच्यातला असा कुठला विषय ज्याच्यावरती काँग्रेस पक्षाला अजिबात चर्चा करायची नाहीये? का चर्चा करायची नाहीये? असं काय या विषयांमध्ये जिथं काँग्रेस पक्षाने पळ काढण्याची भूमिका घेतलेली आहे? महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमदार अमितजी देशमुख यांनी पुढाकार घेऊन प्रचार केला, इथं मतदान मागितलं आणि आता मतदान रूपी आशीर्वाद मिळाल्यानंतर, सत्ता मिळाल्यानंतर, ही विषय पत्रिका पाहिल्यानंतर जबाबदारी कोण घेणार आहे, रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आहे, हा प्रश्न तमाम लातूरकर विचारतायत. चंदीगडचा दौरा काढला यांनी, एकीकडे पूर्ण लातूर शहर खड्डामय झाले. कुठल्याही गल्लीमध्ये तुम्ही जाऊन बघा, चिखलानं भरलेली खड्ड्याची व्यवस्था लातूर शहर पाहतंय. आताच हैदराबादचा दौरा झाला, नगरसेवकांचा तिथं टूर झाला आणि आता चंदीगडला जाण्यासाठीचा प्रस्ताव इथं आलेला. इतका असंवेदनशीलपणा या विषय पत्रिकेवरती दिसतोय. हैदराबादला 5 लाख रुपये खर्च केले, आता ह्याला 25 लाख रुपये चंदीगडला खर्च करायचे. आपण कधी ऐकलं होतं ना, काय हे डोंगर, काय हे झाडी? फक्त एवढं डोक्यात बसलेले जबाबदारी कोण घेणार आहे? आमदार जबाबदारी का घेत नाहीत असा आमचा प्रश्न आहे. त्यांनी एवढं फिरवून आदरणीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचं नाव घेऊन इथं सत्ता आणली आणि आता विषय पत्रिकेची जबाबदारी कोण घेणार? आदरणीय महापौर मॅडमला तर काही अधिकार नाहीयेत. प्रत्येकाचे 2-2, 3-3 विषय ठरवून आणलेले, त्यांना कोणीतरी खालच्या बाक्यावरून इशारा केला की ते निर्णय बदलतात, सभा तहकूब करतात. मग जबाबदार कोण आहे? म्हणून आमदारांनी जबाबदारी घ्यावी. पूर्ण शहरामध्ये खड्डे पडलेली आमदारांनी जबाबदारी घ्यावी. 75 फुटी पुतळ्याचा आता कुठेतरी रखडला गेलेला आहे. वर्क ऑर्डर निघाल्यानंतर सुद्धा काम चालू होत नाही. जबाबदारी का घेत नाही? आज अण्णाभाऊ साठे चौकामध्ये तिथं लायब्ररी झाली पाहिजे, तिथं पार्किंग व्यवस्था आणि लायब्ररी झाली पाहिजे, अशी कित्येक दिवसापासूनची मागणी आहे. तिथं जर शॉपिंग कॉम्प्लेक्स असा प्रस्ताव येत असेल तर जबाबदारी कोण घेणार आहे? आज आदरणीय चाकूरकर साहेबांचा पुतळा देवेंद्र भाऊ इथं असताना भाषणामध्ये म्हणाले, आदरणीय संभाजी भैयांनी तो प्रस्ताव ठेवला की आपल्या महानगरपालिकेच्या आवारामध्ये तो पुतळा उभा झाला पाहिजे. लगेच आदरणीय देवेंद्र भाऊंनी त्याला होकार देत ते म्हणाले की जिथून आदरणीय चाकूरकर साहेबांची कारकीर्द सुरू झाली तिथं जितका पैसा लागेल तितका पैसा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देऊ असं आश्वासन आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिलं. आणि लगेच काँग्रेसवाल्यांनी तिथं पळ घेतला. आदरणीय शैलेश पाटील चाकूरकर साहेबांची भेट घेतली आणि समाजाला, जनतेला भ्रमित करण्याचं त्यांनी काम केलं. ते काय म्हणाले की आदरणीय चाकूरकर साहेब म्हणाले की आता जशी जनतेची मागणी असेल तसं आम्ही ठरवू,
परंतु सुरुवातीला कोणाचंही पत्र नसताना तुम्ही तो पुतळा महापालिकेत न होता एका गल्ली बोळ्यातल्या ग्रीन बेल्ट मध्ये उभा करायचा जो डाव रचला तो कोणाच्या सांगण्यावरून रचला. ही तर विषय पत्रिका एकमतला आदरणीय आमदारांच्या माध्यमातून तयार झालेली आहे, अमितजी देशमुखांच्या माध्यमातून तयार झालेली आहे. मग त्यांनी जबाबदारी घेणार नाहीत का? हा पुतळा जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांच्या सूचना असताना सुद्धा तुम्ही ग्रीन बेल्ट मध्ये गल्ली बोळामध्ये फिरवता, याची जबाबदारी कोण घेणार आहे? मी लगेच आदरणीय शैलेश पाटील चाकूरकर साहेबांना फोन लावला आणि मी विचारलं की दादा यांचा जाणीवपूर्वक हा डाव आहे, हे चुकीचा प्रयत्न करतायत. आणि मला शैलेश पाटील चाकूरकर साहेब म्हणाले माझं उत्तर त्या माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटस वरती आहे. मी लगेच घाई गडबडीवर स्टेटस उघडून पाहिलं, तिथं आदरणीय देवेंद्र भाऊंची सूचना होती की त्यांचं म्हणणं होतं की देवेंद्र भाऊ जे म्हणाले की इथं पुतळा उभा झाला पाहिजे आणि जो काही खर्च येईल ते महाराष्ट्र शासन देईल, असं त्यांच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवर होतं. म्हणजे त्यांची ही भूमिका अशी आहे की काँग्रेसवाल्यांनी जे काही तिथं त्या ठिकाणी संवाद साधला ते फक्त आपल्याला भ्रमित करण्यासाठी संवाद साधलेला आहे. त्यांच्या मनामधली भावना तर फार कटू होती, परंतु आता समाज रस्त्यावरती उतरलेला आहे, सर्व मित्र पक्ष रस्त्यावरती उतरलेले आणि म्हणून ते विचारले तिथं गेले आणि संभ्रमित करण्याचं काम केलं. आणि म्हणून मी तमाम जनतेला आवाहन करतो की आपल्या त्यांना आता काही पडलेलं नाहीये. ही विषय पत्रिका जर तुम्ही वाचली तर तुम्हाला कळेल की फक्त दोन चार नगरसेवकांचे विषय घेऊन भ्रमित करण्याचं काम. आमच्या स्वातीताई घोरपडेंनी तिथं छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा झाला पाहिजे असं निवेदन दिलं. म्हणजे ठरवून निवेदनं घेतली का? म्हणजे ज्यांना जे बरं वाटतंय तशी निवेदनं घेतली. आदरणीय चाकूरकर साहेबांचं निवेदन कोणाचंही नसताना हे कोण ठरवलं की पुतळा ग्रीन बेल्ट मध्ये झाला पाहिजे? म्हणजे अशी धूळफेक तुम्ही जनतेच्या डोळ्यामध्ये करता, तुम्ही कोणाला बोलू देत नाही, तुम्ही 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी सभा गुंडाळता. तुमचा हेतू काय? आणि म्हणून आम्हाला रस्त्यावरती उतरायची वेळ आली, कारण की आमच्या सदस्यांना तर तुम्ही सभागृहात बोलू देत नाही. आता प्रत्येक सामान्य माणूस जनता रस्त्यावरती उतरूनच आपली भूमिका मांडल्याशिवाय राहणार नाही, कारण तिथं आवाज दाबण्याचं काम होऊ लागलेलं आहे. आणि मी आमदार साहेबांना विनंती करतो की विषय पत्रिका वाचल्यानंतर तुम्ही एकदा लातूर शहराचा दौरा करा, गाडीचे काच उघडून खाली करून गल्ली बोळामध्ये फिरा. आमच्या नगरसेवकांना त्या ठिकाणी जनता विचारते की आपण खड्ड्याचं काय करणार आहात, आपण चिखलाचं काय करणार आहात, आपण मुरमाचं काय करणार आहात, आपण कुत्र्याचं काय करणार आहात, आपण ह्या टोळीवाल्याचं काय करणार आहात, याची उत्तरं देत देत आमचे नगरसेवक सुद्धा हातभार आहेत. परंतु ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही महापालिका आली ते कधी उत्तर देणार? आमचे नगरसेवक रस्त्यावरती उतरतात, आम्ही उतरलं की राजकारण केल्यासारखं वाटतं, पण ह्याचं उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावं. ज्यांनी सत्ता आणली त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं. आम्हाला तर रोज ऐकून घ्यायची वेळ आहे, आमचं दायित्व आहे की आम्ही ते उत्तर जनतेला दिलं पाहिजे. पण या आमदारांचं काय दायित्व आहे? कधी येणार व्हिजिटिंग फॅकल्टी? पर्यटन केल्यासारखं तुम्ही येणार आणि खरंच काय मोठं नशीब आहे तरी सुद्धा जनतेनं निवडून दिले. परंतु आता तरी उत्तर द्या, आता तरी उत्तर द्या. माझी तमाम जनतेला विनंती आहे, आम्ही रस्त्यावर उतरतो, आम्ही संघर्ष करतो, आम्ही प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करतो, कारण यांचे कान उघडले पाहिजे, यांचे डोळे उघडले पाहिजे. यांनी फक्त सत्ता भोगायची, आम्ही रस्त्यावर उतरायचं, संघर्ष करायचा, ऐकून घ्यायचं, एवढंच ठेवलंय का? आमचे नगरसेवक इथं बसून रोज त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतायत. त्याची भूमिका एवढीच आहे की मुरुम टाकायला 2 मुरमाचे टोपले, 2 मुरमाच्या गाड्या, कोण करायचं काम? जनतेचं तर आम्हालाच ऐकून घ्यावं लागतंय. याचं काय? मुंबईत बसतात, दर 30 दिवसाला ट्रिप काढतात, येतात, एखादं कुठंतरी पाहणी केल्यासारखी नौटंकी करायची आणि पुन्हा मुंबईला जातं. याच्यानी प्रश्न मिटणार आहेत का? ही दयनीय परिस्थिती लातूरकरांची झालेली आहे. म्हणून मी तमाम जनतेला आवाहन करतो की हे जे पुतळ्याचं राजकारण त्यांनी केलंय हे फक्त खोडसाळपणा आहे. कुठंतरी जाब विचारला पाहिजे, आमदारांनी उत्तर दिलं पाहिजे, अन्यथा हे तर सुरुवातच आहे.
तर आपली सुरुवात आहे. हे काही इथं थांबणार नाहीये. आम्ही विरोधी भागावरती गेले 40 वर्ष बसतोय आमचा पक्ष. त्याच्यामुळं इथं आम्ही थांबणार नाही. या जर मागण्या 2-4 दिवसामध्ये जर मान्य झाल्याच नाहीत तर एक मोठं आंदोलन पूर्ण शहर, पूर्ण तमाम जनता आणि सर्वसामान्य कार्यकर्ते याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जोपर्यंत तो निर्णय मागे घेणार नाही तोपर्यंत आम्ही करू असं या ठिकाणी चेतावणी देतो. आणि पुन्हा एकदा या काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करतो. ही विषय पत्रिका खरं तर तमाम जनतेच्या घराघरापर्यंत पोहोचवली पाहिजे की काय आलं संवेदनशीलपणा असतो. हे जर बघायचं असेल तर हे फक्त वाचून बघा. हे वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की चंदीगडला जायला ह्यांना वेळ आहे, दूर काढायला ह्यांना वेळ आहे, पण आपल्या प्रश्नांसाठी वेळ नाहीये. मी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करतो. ज्या लातूरनं एक ऐतिहासिक विजय आमदारांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिकेमध्ये दिला त्या आमदाराचा जाहीर निषेध करतो की अजिबात जबाबदारी घ्यायची त्याची तयारी नाहीये, अजिबात आम्हाला विचारायची तयारी नाहीये. जे 2 लेकरं प्रभाग क्रमांक 16 मध्ये वारले त्यांची सहकार्य करण्याची त्या ठिकाणी तयारी नाहीये. आणि पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि चेतावणी देतो की 4 दिवसामध्ये हे सगळ्या मागण्या आमच्या मान्य झाल्या पाहिजे. 4 दिवसामध्ये जर ह्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर एक मोठं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या माध्यमातून उभं करू असं त्या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद.